लाडक्या बहिणींनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का आला नाही, त्याचं कारण काय आहे? सरकारने याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे। मला भरभरून लाडक्या बहिणीचे कमेंट्स यायलेत की सर, आमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आला नाही आणि तुम्ही 18व्या हप्त्याबद्दल बोलत आहात। तर लाडक्या बहिणींनो, मी 18व्या हप्त्याबद्दल का बोलतोय? कारण 18व्या हप्त्याबद्दल बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून अपडेट येत आहेत, बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार, म्हणजेच 18वा आणि 19वा हप्ता एकत्र मिळणार, अशा बातम्या झळकत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियामध्ये जे पण बातम्या येत आहेत ते तथ्याला धरून नाहीत, म्हणजे त्या बातम्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाही। सरकारकडून जोपर्यंत GR जाहीर होत नाही तोपर्यंत 18वा आणि 19वा हप्ता याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती तुम्हाला मी देऊ शकत नाही। तर लाडक्या बहिणींनो, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बॅनर झळकत आहेत, ते बॅनर पण माझ्याकडे आलेले आहेत, ते बॅनर व्हायरल होत आहेत, म्हणजेच 3000 रुपये एकत्र मिळणार असे ते बॅनर आहेत। पण लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलो की आणखी सरकारकडून कुठलाही GR आलेला नाही। ते 3000 रुपयाबद्दल कुठलीही अधिकृत माहिती म्हणजे अधिकारिक माहिती आलेली नाही। जोपर्यंत GR येत नाही लाडक्या बहिणींनो, तोपर्यंत वितरणाला सुरुवात होत नाही। म्हणजे आतापर्यंत GR आला पाहिजे। आज 9 तारीख आहे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत GR आला पाहिजे होता, आणखी GR आलेला नाही। म्हणजे मकर संक्रांतीला तुम्हाला पैसे मिळणार का याच्याबद्दल काही शंका आहेत लाडक्या बहिणींनो, कारण आणखी GR आलेलाच नाही। GR जर आला तर 2-4 दिवसामध्ये वितरण व्हायला सुरू होतं लाडक्या बहिणींनो। अगोदर GR येतो, त्याच्यानंतर DBT प्रोसेसला चालू होते, मग त्याच्यामध्ये 2-3 दिवस जातात लाडक्या बहिणींनो। म्हणून आणखी तर GR सरकारकडून आलेला नाही, त्याच्यामुळे कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका लाडक्या बहिणींनो। सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आला नाही त्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता सरकारने वितरित करावा, अशी विनंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे। सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची E-KYC झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला E-KYC करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रक्रिया पुन्हा चालू करावी, म्हणजे त्या लाडक्या बहिणीला E-KYC करता येईल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या लाडक्या बहिणीला इथून पुढे मिळत राहील। तर लाडक्या बहिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी सरकारकडे मागणी करत आहे, तर आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाडक्या बहिणींनो। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आज इथंच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन। नमस्कार।